बिनविरोधाची धडपड आणि माघार नाट्यावरती एका दिवसामध्ये 150 कोटी रुपयांचा खर्च, खासदार संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप। तर विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारामध्ये भाव ठरवून आले। कोकण, संभाजीनगर, पुणे इथे झालेले व्यवहार लोकशाहीसाठी घातक असल्याची राऊतांची टीका। ठाकरेंच्या शिवसेनेमधल्या हकालपट्टीच्या नंतर बाळ माने पुन्हा एकदा भाजपमध्ये घर वापसी करण्याची शक्यता। यापुढे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ऐकणार, तर लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याची बाळ मानेंची माहिती। कोकणामधल्या माघारीसाठी 25 कोटी रुपयांची डील, संजय राऊतांचा गंभीर आरोप। बीकेसीमधल्या एका हॉटेलमध्ये 15 कोटी रुपये दिले गेले, राऊतांचा दावा। तर संजय राऊतांचे आरोप बाळ माने यांनी फेटाळले। कोकणातील माघारीसाठी 25 कोटी रुपये दिले, त्यातले 15 कोटी रुपये बीकेसीतल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये होते। विचारा तुम्ही, विचारा, घेणारा आणि देणाऱ्यांना विचारा या निर्लज्जपणावर। जे राऊतसाहेबांना विनंती आहे, राऊतसाहेब माझं म्हणणं, तुम्ही जबाबदार आहात, कुठे काय काय बोलावं आणि काय हा चेष्टेचा विषय आहे। अशी काय खिरापतीसारखे कुठे पैसे असतात का? काही गोष्ट नीतीची असतात, वास्तवाची असतात। आता त्या ठिकाणी जर पराभव दारुण होऊन जर पक्षाची हानी झाली असती, ती किती कोटीच्या वर गेली असती? त्याच्यापेक्षा यशस्वी माघार घेणं राजकारणामध्ये शहाणपणाचं असतं। कोकणामधल्या जागेवरून माघार घेतल्याच्या नंतर बाळ माने आणि विनायक राऊत या कोकणामधल्या 2 नेत्यांमध्ये चांगली जुंपली आहे। ऐन मोक्याच्या वेळेला बाळ माने यांनी गद्दारी केली अशी टीका विनायक राऊतांनी केली। अजून एक गद्दारीचा रेडा बळी पडलेला आहे। माननीय उद्धव साहेबांनी स्वतःच्या सख्या भावाप्रमाणे त्याला वागवलं, मान सन्मान दिला, प्रत्येक गोष्ट मान्य केली आणि आज ऐन मोक्याच्या वेळेला बाळ मानेने गद्दारी करून उद्धवजी ठाकरे साहेबांचा विश्वासघात केला। विनायक राऊतांनी पालघर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किती पैसे घेतले, बाळ माने यांचा सवाल। तर कोकणामध्ये शिवसेनेची वाट लावण्याचं काम विनायक राऊतांनी केलं, बाळ मानेंची टीका। फर्न हॉटेलच्या हायवेच्या वरती अनेक मोठी डील झाली, त्याच्यात विनायक राऊत साहेब तुम्ही किती पैसे घेतलेत हे लोकांना सांगा। तर आपली निवडणूक, आपण उमेदवार, तुमचं पालघरला फर्न हॉटेलवर आहे काय? त्यावेळेला त्यांनी कोट्यवधी रुपये घेतले। कलपट्टी करण्यामध्ये माझं तर उलट म्हणणं आहे, यांनी शिंदे सेनेकडे सुपारी घेतली की शिंदे सेनेला कोकणामध्ये बाळ माने नको आहे आणि त्यामुळे विनायक राऊत हे शिंदे सेनेचे भाट आहेत। ठाणे पालघर विधान परिषदेमध्ये बिनविरोध निवडून आलेले रवींद्र फाटक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचले होते। रवींद्र फाटक यांना विधान परिषद निवडणूक विजयाचं प्रमाणपत्र देण्यात आलं। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अभिजित पवार यांनी माघार घेतल्यामुळे रवींद्र फाटक बिनविरोध। धैर्यशील मोहिते पाटील यांनी केसानं गळा कापला। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तमराव जानकर यांनी विधान परिषदेच्या उमेदवारीवरून बंडाची भूमिका घेतली आहे। मुलाची उमेदवारी नक्की होत असताना वसंत देशमुख यांना उमेदवारी द्यायला लावल्याचाही आरोप आहे। चिरंजीव जीवन जानकर यांची उमेदवारी फायनल केली, त्यावरती अर्जुनशिव मोहिते पाटलांनी सुद्धा सही केली। आणि असं असताना 2 दिवसांनी पुन्हा वसंत नानाचा फॉर्म भरणं हे आम्हा सगळ्या मंडळीला खटकणारं होतं। एक तऱ्हेनं म्हणजे मोहिते पाटलांनी माझा केसानं गळा कापला। परभणी हिंगोली विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधलं बंड कायम आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर विवेक नावंदर यांच्या समोर सुशील देशमुख यांची उमेदवारी कायम। आम्ही खूप समजून सांगितलं पण सुशील देशमुखांनी ऐकलं नाही, विवेक नावंदर यांची प्रतिक्रिया। जळगाव विधान परिषदेमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी कायम। शिवसेनेच्या रेश्मा काळे यांची उमेदवारी कायम। महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यासमोर महाविकास आघाडीसह रेश्मा काळे यांचं आव्हान आहे। माघारीचा जर प्रश्न असता तर मी कालच माघार घेतली असती, पण मी जसं काल म्हटलं की हा माझा स्वाभिमानाचा विषय आहे, म्हणून मी माझं काही पाठिंबा आणि काही माघार घेतलेली नाही। एकच महिला असून मला माझ्या निर्णयावर अभिमान आहे की एक महिला म्हणून मी हे ठाम ठेवलं आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीकडून दबाव तंत्राचा वापर, काँग्रेसचा आमदार नाना पटोले यांचा आरोप आहे। गुंडाराज, जंगलराज, भ्रष्टाचारयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्याची नाना पटोलेंची टीका। अशा पद्धतीचा महाराष्ट्र निर्माण झाल्याचा पटोलेंचा घणाघात। राजकारण आता
कधी नव्हे. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये त्या विचाराला संपुष्टात आणलं गेलेलं आहे. गुंडाराज, जंगलराज, भ्रष्टाचार युक्त महाराष्ट्र, अशा पद्धतीचा हा महाराष्ट्र निर्माण झालेला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांनी माघार घेतली आणि याचवरून भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला टोला लगावलाय. काँग्रेसनं आता आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा सल्ला देखील अशोक चव्हाणांनी दिलाय. नेतृत्वाला कोणी जुमानत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. व अधिकृत उमेदवार बऱ्याच ठिकाणी माघार घेतल्याचे चित्र आज आहे. त्यांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. असं का घडतंय ते? महायुतीमधील अनेक सदस्य नाराज झाले आहेत, त्याची मदत होईल. सांगली सातारा विधान परिषदेचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा दावा. निवडणुकीमध्ये विजय होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माजी खासदार नवनीत राणा यांचा राज्यसभेची उमेदवारी मिळवण्यासाठीचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यामधून राज्यसभेची उमेदवारी लवकरच जाहीर केली जाणार आहे. नवनीत राणा यांनी बुधवारी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एकमेकांवरती टीका करणाऱ्या सत्तार आणि संजय शिरसाट यांचा एकाच गाडीमधून प्रवास. पालकमंत्री निधी देत नसल्याची अब्दुल सत्तारांनी संजय शिरसाट यांच्यावरती टीका केली होती. पनवेल महानगरपालिकेमधील विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिलाय. पक्षामधल्या अंतर्गत वादामुळे त्यांनी राजीनामा दिलाय. अरविंद म्हात्रे हे शेका पकडून निवडून आलेले नगरसेवक आहेत. शेतकऱ्यांनी सांगितलं तर कोरड्या विहिरीमध्ये देखील उडी मारू. शेतकऱ्यांच्या समस्या सांगण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊ. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होत असल्यामुळे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची भूमिका. जर बळजबरीनं होणार असेल तर रस्त्यावर उतरण्याची सुद्धा आम्ही तयारी ठेवलेली आहे. मी माझ्या शेतकऱ्यांबरोबर आहे. शेतकरी ज्या दिशेने जायला सांगतील त्या दिशेने जाणार. उद्या म्हणले शेतकरी कोरडी विहीर आहे त्यात उडी मारा तरी मी मारणार. मी 100% शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणार. नाशिकच्या टीसीएस प्रकरणामधील लैंगिक छळ आणि धर्मांतर या प्रकरणामधील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याच्या प्रकरणी इम्तियाज जलील यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. एसआयटीकडून जलील यांना चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं. मतीन पटेल यांची आतापर्यंत 3 वेळा चौकशी झाली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या भेसळ विरोधी कारवायांचे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केलंय. धाराशिवच्या भूम तालुक्यामधल्या शेतकऱ्यांनी फटाके फोडून समर्थन केलंय. दुधामध्ये होणारी भेसळ थांबली तर शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. सोलापूरच्या माढा तालुक्यामध्ये तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यामुळे दूध भेसळ बंद असून तुकाराम मुंडेंना साखर आयुक्त करण्याची देखील मागणी. पिंपरी चिंचवडमध्ये दारूकांडाचा केंद्रबिंदू नेस्तनाबूत करण्यासाठी ट्रॅक्टर ब्रेकर मागवण्यात आला. कर्नेल सिंग विरखाचं घर आणि दारू अड्डा जमीनदोस्त करण्यासाठी यंत्रणा सज्ज. मुंबईतल्या पायधुनी इथल्या डोकाडिया कुटुंबामधलं चौघांच्या मृत्यूचं गूढ अद्यापही कायम आहे आणि हे काहीसं वाढत चाललंय. कलिंगड कापण्यासाठी वापरलेली सुरी तसंच ताट भांडी यावरती कुठेही झिंक फॉस्फाईड न सापडल्यामुळे संशय बळावलाय. घरामध्ये सापडलेल्या उंदीर पळवण्याच्या हर्बल औषधामध्ये देखील झिंक फॉस्फाईड नसल्याचा फॉरेन्सिक अहवालामधून समोर आलाय. गोंदियाच्या आमगाव रेल्वे स्थानकावरती आरपीएफची मोठी कारवाई. रेल्वेमधून गांजाची तस्करी करणाऱ्यांना अटक करण्यात आली. संबंधित व्यक्तीच्या हालचालींवरती संशय आल्यामुळे चौकशी केली. आरोपीकडून 1 लाखांचा गांजा जप्त. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये पार पडणाऱ्या नीट परीक्षा पूर्वतयारीचा आढावा घेणार आहेत. परीक्षा केंद्र, सुरक्षा तयारी या सगळ्याचा आढावा बैठकीतून घेतला जाणार आहे. नीटच्या पेपरफुटीमुळे या बैठकीला विशेष महत्त्व आहे. आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या बेस्टची राज्य सरकारकडे मदतीसाठी धाव. बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र. निवृत्त कर्मचाऱ्यांचं ग्रॅज्युएटी आणि विशेष देयके देण्यासाठी विशेष निधीची मागणी. अद्यापपर्यंत रिक्षा दरवाढीचा प्रस्ताव नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं स्पष्टीकरण. सीएनजी मधल्या झालेल्या दरवाढीमुळे रिक्षा टॅक्सी संघटनांकडून आरटीओला दरवाढ करण्याच्या संदर्भातलं पत्र. अद्यापपर्यंत आमच्याकडे रिक्षा दरवाढीचा प्रस्ताव आलेला नाही. रिक्षा दरवाढीचा प्रस्ताव हा परिवहन मंत्रीकडून माझ्याकडे येत नाही. आमचे जे सेक्रेटरी आहे संजय सेठी त्यांच्या अध्यक्षतेखाली STAची एक बैठक होते आणि त्या बैठकीमध्ये तो निर्णय होतो, परंतु अद्यापर्यंत माझ्याकडे तरी तो प्रस्ताव आलेला नाही.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनामधील मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. 8 जिल्ह्यांमधल्या 34 व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी 10 लाख रुपयांप्रमाणे एकूण 3,40,00,000 रुपये मंजूर. गडचिरोलीमध्ये दुसऱ्या दिवशी देखील शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन कायम आहे. प्रस्तावित विमानतळ आणि JSWच्या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण होत असल्यामुळे शेतकरी आक्रमक. 20 पेक्षा अधिक गावामधल्या शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ठिय्या. जालन्याच्या परतूर तालुक्यामधल्या सातोना इथे कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सरकारचा निषेध. कर्जमाफीमधल्या जाचक अटींवरती आक्षेप. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन. इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका. चुलीवरती स्वयंपाक बनवून शिवसेना महिला आघाडीनं सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे. बीड जिल्हा परिषदेचं कार्यालय परिसरामध्ये रेडा आणून अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या ग्रामस्थांनी आंदोलन केलं. वाघोली गावामधले ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत दिला जाणारा पुरस्कार मॅनेज केल्याचा आरोप आहे. BDO विठ्ठल नागरगोजे यांच्यावरती हा आरोप करण्यात आला. जळगाव शहरामधल्या मेहरुण तलाव प्रदूषणाच्या विळख्यात सापडलाय. प्रदूषण थांबावं यासाठी तलावामध्ये जाऊन जलसमाधी आंदोलन. तलावामध्ये दूषित पाणी सोडू नका, कचरा न टाकण्याचं देखील पर्यावरणप्रेमी वाणी यांचं आवाहन. साताऱ्यामधल्या कोरेगाव इथल्या वाठार स्टेशन या ठिकाणी गांजा विकणारी महिला ताब्यात. 931 ग्रॅम गांजाही जप्त करण्यात आला. पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेकडून या संदर्भातली माहिती मिळाली होती. माळशिरस तालुक्यामधल्या अकलूज पोलिसांची 3 ठिकाणी जुगार अड्ड्यांवरती छापेमारी. 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुप्रभात हॉटेलच्या तळघरामध्ये हॉटेल अक्षय आणि हॉटेल शिवार अशा 3 ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले. जुगार खेळणाऱ्या 43 लोकांवरती कारवाई. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये महत्त्वाची माहिती कोर्टात सादर. चिमुकलीच्या अंगावरती हत्याराचे नाही तर आरोपीसोबत झालेल्या झटापटीचे ओरखडे. पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांनी कोर्टामध्ये साक्ष दिली आहे. आतापर्यंत 30 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.